श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. वी. बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 95. बोधवचने यातील 2 नंबरचा भाग. व्याख्या. 1. सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजे परमात्म स्वरूप होय. 2. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिटकून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. 3. मनाची विश्रांती म्हणजे खरी विश्रांती होय. 4. भगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती. 5. भगवंताची प्रीती याचे नाव भक्ती. 6. जगावर प्रेम करणे म्हणजेच भगवंतावर प्रेम करणे होय. 7. कधी चुकणे कधी बरोबर येणे याचेच नाव अभ्यास होय. 8. ध्यास लागणे म्हणजे तेच रूप बनणे होय. 9. आपला दोष कळून तो जावा अशी प्रवृत्ती होणे हीच भगवंताची कृपा होय. 10. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य होय. 11. भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय. 12. संत व्हायचे म्हणजे सुखाने नेहमी हसायचे. 13. भगवंताच्या स्मरणाशिवाय जेथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा. 14. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय होय. 15. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच. 16. परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ. 17. मागले सोडलेले आहे आणि पुढले हाती आलेले नाही अशी जी मधली अवस्था ती तळमळ होय. 18. वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नाव समाधान होय. 19. भगवंता वाचून दुसरा कोणी नाही ही भावना असणे म्हणजेच अनन्य गती होय. 20. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. 21. जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. 22. भगवंताच्या अस्तित्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे संतांची भक्ती होय. 23. भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे यालाच भक्ती असे म्हणतात. 24. काळजी तळमळ आणि दुःख बद्धपणाचे लक्षण आहे. 25. कोणत्याही परिस्थितीत आनंदात असणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. 26. आपले कर्तव्य शेवटपर्यंत करीत राहणे हा परमार्थ होय. 27. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय. 28. फळाची अपेक्षा ठेवून कृती करणे याचे नाव कर्म होय. 29. जगाच्या प्रवाहाच्या उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणे होय. 30. जो मनाने लीन असतो तोच जगात खरा मोठा समजावा. 31. विषापासून मरण आणणे याचेच नाव विषय होय. 32. भगवंताचे अनुसंधान हे खरे पुण्य होय. 33. जो आपल्या प्रवृत्ती आवरतो तो खरा बळकट होय. 34. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे याचेच नाव नीती होय. 35. जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करील ती नीती समजावी. 36. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार. 37. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. 38. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे होय. 39. जो भगवंतावर अवलंबून आहे तो खरा स्वतंत्र होय. 40. ज्याने मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा होय. 41. ज्या अवस्थेचे स्थित्यंतर होत नाही ती अवस्था खरी समजावी. 42. जो आपल्या रक्तामासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत होय. 43. असेल तर असू दे आणि नसेल तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेला अनासक्ती असे म्हणतात. 44. सांगितलेले ऐकून जो ते आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय. 45.
वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय. 46. लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय. 47. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा असे म्हणतात. 48. संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय. 49. उद्योगामध्ये राहणे हीच खरी भगवत सेवा होय. 50. व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच वेदांत खरा होय. 51. विद्येसाठी लोक ज्याला आपणहून बोलवतात तो खरा विद्वान होय. 52. ज्याचे हवेपण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत समजावा. 53. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात. 54. भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचे नाव अनुसंधान होय. 55. जशी जाणीव देहाला व्यापून असते त्याचप्रमाणे स्मरण मनाला व्यापून असणे याचे नाव अनुसंधान होय. 56. प्रपंचामध्ये वागताना मनाने जे थोडे लक्ष तिकडे द्यावे लागते त्याला भगवंताचे अधिष्ठान असणे याचे नाव अनुसंधान होय. 57. मीपणा जाणे हीच अनन्यता होय. 58. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपता होय. 59. वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय. 60. भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधी होय. 61. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असे म्हणतात. 62. मी रामाचा आहे असे म्हणणे म्हणजे मी ब्रह्म आहे असेच म्हणणे होय. 63. सहज जप होणे याचेच नाव अजपा जप होय. 64. जो कधी चुकतो आणि कधी बरोबर येतो तो साधक समजावा. 65. जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. 66. जे जे घडते त्याचा करता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वागणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात. 67. अभिमान म्हणते मी करता ही भावना असणे होय. 68. जो पुष्कळांना आवडतो तो चांगला मनुष्य होय, तो अजरामर होतो. 69. जो फक्त स्वतःलाच आवडतो तो वाईट मनुष्य होय. 70. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडवणे याला दुष्टपणा असे म्हणतात. 71. जो दुसऱ्याचा आनंद बिघडवतो तो पाप करतो असे करणारा तो दुष्ट मनुष्य होय. 72. जो व्यवहार परमार्थाला उपयोगी पडतो तो खरा आणि योग्य व्यवहार होय. 73. चांगला हेतू अधिक अचूक मार्ग बरोबर सत्कर्म. 74. भावना वाढवणे हीच उपासना होय. 75. ज्यामध्ये कर्म करीत असतानाच समाधान मिळते तोच खरा परोपकार समजावा. 76. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय. 77. हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने त्यामध्ये राहणे याचे नाव वैराग्य होय. 78. जो चिरकाळ टिकतो तोच खरा आनंद होय. 79. मला कळत नाही असे वागणे ही परमार्थाची पहिली पायरी होय. 80. ज्याच्या मनाला संयम आहे तोच मनुष्य खरा. 81. मी करतो हे जे बंधनाला कारण असते ते नाहीसे करणे म्हणजे गुरूंचे होणे समजावे. 82. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय. 83. जे चिरकाळ टिकते ते गुरुपद समजावे. 84. संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा होय. 85. भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे वाटणे
हे बरेपण होय. 86. ज्याचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अपूर्ण ते अपूर्ण समजावेत. 87. जेथे मिश्रणाने पदार्थाला चव येते ते दोन्ही पदार्थ अपूर्ण समजावेत. 88. समाधान हे पूर्णपण आणि असमाधान हे अपूर्णपण होय. 89. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. 90. भगवंताकडून येणारी शांती तेच समाधान होय. 91. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे. 92. देवाला भजून काळजी करणे हा वेडेपणा होय. 93. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले. 94. जेथे अनुसंधान आहे तेथे राहणे ही संगती खरी. 95. ज्याच्या व्यवसायामध्ये परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी समजावी. 96. काही न करणारा हा खरा अडाणी होय. 97. ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. 98. चित्रकाराने रंगवलेले चित्र खोटे असून जे खऱ्यासारखे भासते त्याला उत्तम चित्र असे म्हणतात. 99. बाहेरून प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे ही खरी कला होय. 100. भगवंताचे होऊन जी कला येईल ती कला खरी होय. पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.